Hello, hello. This is the my artifact episode number 2000 and 2071. आजची तारीख आहे 24 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाल्या. ओके. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की आय डोंट नो, मनात आलं नाही, त्यामुळे मी शायद रेकॉर्ड केलं नाही. ऍक्च्युली काल माझ्या डोक्यात खूप काही सुरू होतं म्हणा. येस, ऍक्च्युली. आणि कधी कधी कसं काही होते ना की म्हणजे माझ्या मनातले विचार मी मनामध्ये खूप जास्त म्हणजे त्याला बार बार रिपीट करतो. ओके. बट मी त्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये समटाइम्स कधी कधी असं होऊन जाते का रेकॉर्ड होतच नाही. यस. आता हे असं का होऊन राहिलं, म्हणजे असं का होतं माझ्यासोबत, बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो ना, तेव्हा याच्यामध्ये पण बॅरियर येते. बॅरियर म्हणजे की शायद मी अशा म्हणजे जस्ट लाईक मी कोणा व्यक्तीला सांगून राहिलो आहे या आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे जस्ट लाईक मी असं प्रिटेंड करत आहे की माझ्यासमोर समथिंग कोण ना कोणीतरी व्यक्ती आहे, आणि याला मी माझं दुखाडा वगैरे सगळं काही सांगत आहे. ओके. सो आय नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. ओके. बट मनामध्ये जेव्हा आपण कन्व्हर्सेशन करतो ना, तर तेव्हा वी डोंट नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग, कारण आपण स्वतःसोबतच करतो, त्यामुळे आपल्याला सगळं काही माहीत राहते. ओके. सो ऍक्च्युली कसं आहे, इट वॉज रिअली इझी. कारण कसं आहे की जे मनातले टॉक असतात दॅट इज समथिंग डिफरंट, आणि जे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये टॉक असतात दॅट इज अशाप्रमाणे टॉक असतात जे समोर एखादी व्यक्ती आणि त्याला आपण कशाप्रमाणे सांगतो त्या उद्देशाने मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो. बट आपल्या मनातले विचार रेकॉर्ड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यासाठी आर्टिफॅक्ट एपिसोड बनलाय. वेल, मी असं नाही म्हणत की हे रेकॉर्ड करणंच इम्पॉर्टंट आहे. दॅट इज नॉट. या आर्टिफॅक्ट एपिसोडचा मेन उद्देश असा आहे की तू तुझ्या लाईफ मध्ये कोणते पण काही डिसिजन घेत आहे किंवा कोणत्याही काही गोष्टीबद्दल विचार करत आहे, तू प्रॅक्टिकली विचार कर. ओके. हाच याचा मेन उद्देश आहे. सो जर तू ह्याच गोष्टी रेकॉर्ड करत नसताना सुद्धा पण स्वतःच्या मनामध्ये या साऱ्या गोष्टी करत आहे, तर दॅट इज ओके. म्हणजे काही फरक नाही आहे जर तू जर ह्या गोष्टी मनात करत आहे किंवा रेकॉर्ड करत आहे. ओके. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तू त्याच्याबद्दल प्रॉपरली थिंक करायला पाहिजे. दॅट्स द थिंग. सो काल काय झालं ऍक्च्युली. येस, काल मी सकाळी उठलो. देन वॉक, थोडसा घरासमोर वॉक, फ्रेश वगैरे झालो. ओके. आज मी सकाळी काल मी ठरवलं होतं की हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. ओके. तर काल मी ठरवलं होतं की पेंटीच्या ताईला बघायला जायचं आहे बा. ओके. तर सगळेजण जाऊ बा सोबत वगैरे. तर या हिशोबाने मी पिंटीला फोन लावला. पिंटी म्हणे ओके, म्हणे ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना फोन लावले. सगळे म्हणे ठीक आहे, म्हणे ओके. मग बादल म्हणे की काहीतरी हे आहे म्हणे, म्हणजे जस्ट लाईक कोरोना वार्ड वगैरे समथिंग आहे, तर त्यामुळे प्रोटेक्शनसाठी एवढ्या लोकांना जाऊ देणार नाही. माझा मेन उद्देश असा होता की ठीक आहे, आपण दुरूनच पाहून येऊ बा, जवळ जाऊ नये. ओके. मग त्यानंतर बादलने शायद पिंटीला फोन लावला वाटते आणि पिंटीला सांगितलं. मग पिंटीचा मला फोन आला आणि मग पिंटी म्हणे की नको म्हणे, असे सगळेजण येऊ नका म्हणे वगैरे, ताई वगैरे घरी आल्यानंतरच भेटा म्हणे. तर मग तेव्हा मला खूप जास्त राग आला. वाय? कारण मला सेम गोष्ट बादलनी म्हणली होती. ओके. आणि कसं आहे की त्या मोमेंट मध्ये नाही का, जस्ट लाईक म्हणजे कधी कधी असं होते ना की आपल्यासोबत काही ना काहीतरी वाईट होते, तर तेव्हा आपण
आपण स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो, दुसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचार नाही करत. त्या मोमेंटमध्ये म्हणजे मी कालचा पूर्ण मोमेंट आणि म्हणजे कालचा पूर्ण दिवस मी माझ्या पर्स्पेक्टिव्हनेच विचार करून घालवतो. बट कसं की मग यांनी असं म्हणलं, मला रागता आला खूप, बट दाखवलं नाही जास्त. मला असं वाटलं की आपण गिळून घ्यावं म्हणलं. सो मी भेटलो वगैरे नाही आणि संध्याकाळी नाही का मी रनिंगला हायवेवरच गेलो. ओके. सो मला असं वाटलं की दॅट इज बेटर राईन. ओके. आणि मग संध्याकाळी काय झालं की संध्याकाळी मग ह्याच्याबद्दल फारसा विचार करणं सोडून दिलं मी आणि मग मी कामाकडे हे डायव्हर्ट केलं माइंड. आणि ऑल्सो मिर्झापूर. येस, ऍक्च्युली कसं आहे, मला एक वेब सिरीज आहे मिर्झापूर, ती खूप जास्त आवडते. ऍक्च्युली मिर्झापूर आवडते म्हणजे इन द सेन्स की पहिल्या सीझन मधला एक एपिसोड पाहिला होता मी. त्याच्यानंतर असं आवडत म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटलं की आपण पाहावं बा हे मिर्झापूर. कारण खूप दिवस झाले आपण काही पिक्चर किंवा कोणती वेब सिरीज वगैरे पाहिली नाही. ओके. आणि कसं आहे की आपलं थोडंसं रिव्हिजन होते, म्हणजे आपण थोडंसं प्रॉपरली विचार करू शकतो की कुठे त्यांनी गलती केली आणि कुठे चांगला शॉट बेटर पाहिजे होता वगैरे वगैरे. तर आपण पण थोडी बहुत स्टडी करू शकू. सो याच्यासाठी मी मिर्झापूर पाहतो म्हणलं. तर काल रात्री मी एक एपिसोड पाहिला. येस, ऑनलाईन बघितला याच्यावर Amazon प्राईमवर. नाही, एक एपिसोड फ्री असते, त्यानंतर प्राईम मेंबर साठी मी पैसे म्हणजे प्राईम मेंबर साठी अप्लाय केलं. बट जे 1 month साठी प्लॅन होता तो ऍक्टिव्हेटच नाही होऊन राहिला होता. ओनली इयरचा प्लॅन ऍक्टिव्हेट होत होता 1000 रुपयाचा. तर मला काही ते बरोबर वाटलं नाही 1000 रुपये वेस्ट करणं. येस, आणि ते फक्त एका वेब सिरीज साठी. सो मग मी ते टॉरंटवर लावलं आणि आज ऑलमोस्ट पूर्ण झालंच डाउनलोड. ओके. सो याच हिशोबाने काल कसं की म्हणलं की म्हणजे माझे माइंड थोडंसं त्या वेळेस त्या मोमेंट मध्ये होतं आणि मिर्झापूरचंही होतं. आणि त्यानंतर काल एक चांगली गोष्ट झाली, मी डुडल्सचं काम सुरू केलं. आणि इट वॉज प्रिटी गुड. यस, मला वाटते डुडल्सचं काम वॉज टू इझी बट टू हार्ड. यस, टू हार्ड पण नाही ऍक्च्युली. येस, कसं आहे की याच्यामध्ये एकच काम आहे, ते कंटिन्यू करायचं आहे. आणि कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू. यस, म्हणजे कसं आहे की डुडल्सचं काम मला प्रत्येक फ्रेमवर काम करायचं आहे, इच अँड एव्हरी फ्रेम. ओके. सो आपला जो व्हिडिओ ट्रॅक आहे तो किती मिनिटाचा आहे, थांब आपण कॅल्क्युलेटच करून घेऊ ना, म्हणजे मला किती काम आहे हे कळून जाते. पुन्हा बॅक. ओके, हा आहे 3 मिनिट 35 सेकंद. ओके. सो 3 मिनिट 35 सेकंद, तो एका सेकंड मध्ये 30 फ्रेम आहे. ओके. 3 मिनिट 35 सेकंड म्हणजे किती सेकंद होते, म्हणजे सेकंड 6 1 18. ओके, 180 आणि त्यानंतर 35 म्हणजे वॉज लाईक दॅट 200 आणि 215 होते. ओके, म्हणजे 215 सेकंड. राईट. तर 215 सेकंड बरोबर आहे. 215 सेकंड नाही ना रे, 180 ना. 180 प्लस 35 किती होते, 180. बरोबर आहे ना रे, 215 होते. ओके, 215 इंटू 30 कर बरं. 215 इंटू 30 थांब. 215 इंटू 30 केले तर ऑलमोस्ट मला 6450 फ्रेम वर काम करायचं आहे. 6450 फ्रेम. आणि माझं टार्गेट आहे आपलं या 28 पर्यंत आपलं डुडल्सचं काम कम्प्लीट झालं पाहिजे. म्हणजे माझ्यापाशी आता ऑलमोस्ट
4 दिवस बाकी आहे. म्हणजे आता तर झालाच आहे, म्हणजे 24 तारीख तर खतमच झाली. येस, उद्याची 25, 26, 27 आणि 28, म्हणजे ऑलमोस्ट 4 दिवस. तर 4 दिवसामध्ये आपल्याला एवढं सारं खतम करायचं आहे. तर याच्यापैकी मी असं म्हणतो की ऑलमोस्ट याच्यामध्ये असं म्हणजे कम्प्लिटली प्रत्येक फ्रेमवर काम करणं आहे. येस, ऑब्विसली. बट कसं आहे की काही आपण थोडासा स्किप पण करू शकतो वगैरे वगैरे. बट आतापर्यंत राईट नाऊ जे काम झालं आहे ते ऑलमोस्ट करीब 1-1.5 मिनिटाचं काम झालं आहे. 1.5 मिनिट या 1.5 मिनिटाचं काम आतापर्यंत काम झालं, 1.5 मिनिटाचं. सो या म्हणजे माझी स्पीड फास्ट आहे. सो आय एम टेलिंग इट की 28 तारखेपर्यंत आरामात होऊन जाईल. या म्हणजे 28 तारखेपर्यंत पूर्ण जेवढे काही चुका वगैरे झाल्या त्या सगळ्या सॉर्ट आउट वगैरे होऊन जाऊन सगळं काही कम्प्लीट होऊन जाईल डुडल्सचा. या माझं टार्गेट आहे की 28 पर्यंत मी माझं कम्प्लीट करीन आणि त्याला मास्टर फाईल देईल श्रेयसला. आणि इट वॉज रिअली गुड. या म्हणजे पहिलं अगोदर कसं आहे की त्याच्यावर म्हणजे पहिले मी जो व्हिडिओ फाईल होती त्याला पहिले ऍस्पेक्ट रेशो मध्ये आणलं. ओके, ऍस्पेक्ट रेशो मध्ये त्याला नंतर कलर ग्रेड केलं. कलर ग्रेड नंतर त्याच्यावर लिरिक्स लिहिले. ओके, लिरिक्सचा फॉन्ट सेट केला. ओके, त्याच्यानंतर त्याला ॲनिमेशन दिलं. ऑल्सो त्याच्यानंतर कसं आहे की जे फॉन्ट ॲनिमेशन होत असताना नाही का मला असं वाटलं की ते श्रेयसला क्रॉस होत आहेत. मला वाटलं की श्रेयसच्या मागे द्यावं बा, म्हणजे सब्जेक्टच्या मागे. तर सब्जेक्टच्या मागे लिरिक्सचे फॉन्ट्स जातात वगैरे, ते पण बहुत जबरदस्त. त्याला मास्किंग मध्ये बहुत वेळ लागला. येस, ऑब्विसली इट वॉज काही मास्किंग तर मी डबल केलंय. ओके ओके, मास्किंग झाल्यानंतर मग काय की मग त्याच्यानंतर मग इंट्रो सीन, त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता की तो कोणता घ्यायचा. 1-2 बी रोल सेट केले. ओके, बट ते काही प्रॉपर झालं नाही. मग एक थर्ड वाला जो माझ्या डोक्यामध्ये होता की प्रत्येक सीन वाईज आपण छोटे छोटे सेगमेंट लावू, बीट वाईज. सो दॅट इज ओके. तो बहुत जबरदस्त, त्यालाही आवडला, मलाही आवडला. ओके, आणि आता डुडल्स. आणि डुडल्सचा जो इम्पॅक्ट आहे ना तो अजूनच जबरदस्त दिसून राहिलाय. या ऍक्च्युली म्हणजे जेवढं काही मी केलंय ना, तर या 1.5 मिनिटामध्ये जो डुडल्सचा जो इफेक्ट आहे ना, इट वॉज डॅम गुड. या इट वॉज रिअली ग्रेट. सो डुडल्स पण चांगले बनले. या ट्रस्ट मी, हा व्हिडिओ जर बनला तर ऑब्व्हियसली खूप लाईक्स येणार, कारण हा व्हिडिओच आहे एवढा जबरदस्त. म्हणजे एवढी मेहनत घेतली आहे ना. या इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण कोणत्या गोष्टीमध्ये कोणती गोष्ट चांगली बनते केव्हा आणि लोकांना आवडते केव्हा, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर मेहनत करता. दॅट इज द ओनली थिंग. ओके, मेहनत कसं की म्हणजे जस्ट लाईक दॅट की तुम्ही खूप डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही मेहनत करताना तेव्हा ऑब्व्हियसली लोकांना आवडतेच, आणि दॅट्स द ओनली वे टू सक्सेस. येस, तुम्ही कोणत्याही गोष्टीवर काम करा ना, तुम्ही त्याच्यावर फुल एफर्ट द्या, फुल पोटेन्शियल द्या तुम्हाला. श्रेयसच्या याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये त्यांनी मी फ्रीमध्येच काम करता. या बट कसं आहे की मी माझा फुल फ्लेजेड देता या म्हणजे असं करून काय होईल की त्यांनी व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट करीब 10,000 ते 15,000 लोकांनी बघितला, आणि 1,500 ते 2,000 लोकांनी लाईक पण केलं, कॉमेंट पण केलं. ऑल्सो माझी एवढी एडिटिंग पाहून ते पण खूप इम्प्रेस झाले, आणि त्यांनी मग मला पण फॉलो केलं, त्यांना मला डीएम केला, डायरेक्ट मेसेज केले वगैरे, समथिंग लाईक दॅट. आणि इट विल गिव्ह मी समथिंग रिअली बिग ऑपॉर्च्युनिटी. या सो आय विल डू इट. वाय डोंट आय डू दॅट? यस, खरंच या व्हिडिओला बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागली. हा, येस. आणि अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की काल एक गोष्ट थोडीशी डोक्यामध्ये आली होती. ओके, एवढा वेळ का लागला मला याचा व्हिडिओ बनवण्यासाठी? ओके, ऑब्व्हियसली खूप काही काम होते म्हणा या, बट मी जेन्युअली म्हणू शकतो की याच्यामध्ये मी थोडासा लॅग दिला. पण असं नाही की मी एकदम म्हणजे खूप लॅग दिला वगैरे. नो, बट थोडा बहुत लॅग दिला, थोडा बहुत ढिला दिलो मी, थोडासा आळस वगैरे केला. मी एक गोष्ट क्लिअर सांगतो यार, हे बघ, जे ऍव्हरेज लोक असतात ना, ओके, ऍव्हरेज लोक माहित आहे ना, ऍव्हरेज लोक कसे असतात? जे ऍव्हरेज लोक असतात ना, ते नाही का, ते त्यांच्या कामावर
8 घंटे तर काम करतात या, पण त्या 8 घंट्यामध्ये 4 घंटे टाइमपास करतात आणि 4 घंटे काम करतात. ओके. तुला कंटिन्यू 8 घंटे काम करायचं आहे आणि ते फुल फ्लेजेड फोकस मध्ये, तेव्हाच तू एक समथिंग रिअली डिफरंट पर्सन बनशील, मोर दॅन ॲव्हरेज बनशील. ओके. अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डूड. या तुला बहुत मोठे मोठे कामं करायचे आहे आणि यासाठी तुला आतापासूनच मेहनत घेणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर खूप कठीण गोष्ट होईल. ट्रस्ट मी. येस. आपण कसं आतापासूनच या सर्व गोष्टी ऍक्सेप्ट करू तेव्हा बेटर राहील. आतापासूनच तू ऍटलिस्ट तरी 10 घंटे काम करणं, 10 घंटे आपण आपल्या टार्गेटवर फोकस राहणं, हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा तुला काही करायचं आहे आणि तुला असं वाटते की समथिंग तू तुझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी स्पेशल बनवू शकतो, तर तुला स्पेशल बनण्यासाठी तुला स्वतःला जिरवावं लागेल. या कारण ऍव्हरेज लोक तर काम करतात, या म्हणजे आळशी लोक काम नाही करत. ऍव्हरेज लोक अर्धे काम करतात आणि जे लोक सुपर स्पेशल असतात ते लोक खूप जास्त काम करतात. या अँड दॅट इज, आणि तेवढे जास्त काम केल्यानंतर ते त्यांची स्पेशालिटी बनते. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की समजा तुला तुझ्या लाईफमध्ये जर मोर दॅन ॲव्हरेज बनायचं आहे, समथिंग रिअली स्पेशल बनायचं आहे, तो यू हॅव टू डू मच बिगर इन स्केल. ओके. तुला जे काही काम करायचं आहे खूप, सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. यू हॅव टू डू इट. ओके. या ऑल्सो मी आजचा पण आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यामध्येच इन्क्लूड करून घेतो. ओके. आज काय झालं, आज सकाळी उठलो. आज सकाळी उठलो आणि सरळ कामावर लागलो. या आणि आय डिड समथिंग रिअली नाईस वर्क. येस, डुडल्स मध्ये मी आज चांगलं काम केलं. ओके. ऑलमोस्ट करीब मी असं म्हणतो की करीब 40 ते 50 सेकंदचं काम केलं मी. या 40 ते 50 सेकंदचं काम करण्यासाठी मला बहुत वेळ लागला. अगर 40 ते 50 सेकंड म्हणजे विचार कर, मी मिनिमम रॅन्डम फिगर घेतो 40 सेकंड. तर 40 सेकंड्स मध्ये एका सेकंड मध्ये 30 फ्रेम्स आहे, तर 4 त्रिक 12 म्हणजे 1200 फ्रेम्सवर मी काम केलंय. आणि 1200 फ्रेम्सवर काम करणं, एका फ्रेमवर ऑलमोस्ट करीब 1 मिनिट, मी ऍव्हरेज पकडतो 1 मिनिट, तर 1200 मिनिट म्हणजे नाही, 1 मिनिट थोडं जास्त होऊन जाते. या 1200 मिनिट म्हणजे वॉज लाईक दॅट की अरे बापरे, इट वॉज टू मच. एका फ्रेमवर मी ऑलमोस्ट तरी 1 मिनिट थोडं जास्त होऊन जाते. एका फ्रेमवर ऑलमोस्ट मी म्हणतो की 10 ते 15 सेकंड काम केलंय. ओके. तर आपण 10 सेकंड पकडू. ओके. सॉरी, 15 सेकंड पकडू. ओके. तर 15 इंटू 1200, तर 15 x 12, 15 30, म्हणजे ऑलमोस्ट करीब 30,000 30,000 सेकंड्स. ओके. सो 30,000 सेकंड्सला कन्वर्ट करतो मिनिटमध्ये. 30,000 नहीं डूड, मेरा मैथ्स बचपन से बहुत कच्चा है. या, इतकं जास्त डीपली कॅल्क्युलेट नव्हत माझ्याच्याने. यस, मला अगोदरपासूनच माहित होतं. या whatever, but I did something really nice work. या आणि मी करीब 7 वाजता बसलो होतं, करीब 9 वाजेपर्यंत, 9:30 वाजेपर्यंत काम केलं. यस, मग 9:30 वाजता उठलो. त्यानंतर मग मोठ्या वडिलांचं श्राद्ध होतं आज. सो आज आईने ठरवलं की आंबोळ्याला जायचं बस सगळेजण. तर मी आणि त्यानंतर मग सोनूताई, बिट्टू वगैरे आणि नंतर भाऊजी, खूप सारे जण आले होते तिथे आंबोड्याला. भंतीजीला हे वगैरे दिलं, जेवण भोजन वगैरे. आणि देन त्याच्यानंतर मग आता फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला. यस, त्याच्यानंतर मग मी आलो 3:30 वाजता घरी, फ्रेश वगैरे होऊन. आल्यानंतर मग पिंटीचा कॉल आला, म्हणे की थोडस बाहेर काम आहे म्हणे, चल म्हणे सोबत. आय कुडंट रिफ्यूज. आणि ऑलरेडी त्या मोमेंट मध्ये मी काम पण नाही करणार होतो. त्या मोमेंट मध्ये मला मिर्झापूर पाहायचं होतं, बट मला पिंटी सोबत जावं लागलं. सो आय वेंट देअर. आणि मग त्याच्यानंतर मग मी
घरी आलो आणि त्यानंतर मी खेळायला गेलो. खेळायला गेलो, थोडंसं अंग जिरवलं मी, घाम वगैरे काढला आणि त्याच्यानंतर मग मी 7 वाजता आलो, बसलो कामावर. तर त्याच्यानंतरही मी करीब आता 9 वाजेपर्यंत काम केलं. 2 घंटे चांगल्याने काम केलं आणि ऑलमोस्ट करीब मी 40 ते 50 सेकंद आताही पण काम केलं. सो इट वॉज रिली गुड. या आता नाही होत काम. या आता जेवण झाल्यावर तर माझं काही मेंटॅलिटीच राहत नाही. येस, म्हणजे मी अगोदर म्हणलो होतं की तुला तुला काही ना काही स्पेशल बनायचं असेल तर यू हॅव टू डू इट. येस, या आय एम डुईंग इट. या म्हणजे करतोय मी, बट असं नाही का आत्ताच करतो, कारण राईट नो मी थकलोय यार. असं जर मी काम करतो म्हणलं तर काम बिघडेल. या माझं तेवढं इंटेन्शन राहणार नाही. सकाळी जेव्हा कामामध्ये बहुत जबरदस्त इंटेन्शन राहते, म्हणजे सकाळी जेव्हा मी कामावर बसतो ना तेव्हा बहुत फोकसली काम करतो. या वॉट एव्हर, बट आता नाही, आता बस थकलेला आहे. आय जस्ट वॉन्ट टू स्लीप. सो या, सो आता तेवढंच. दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2071. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.